नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. कायमच मी सांगत आले तुम्हाला की आनंदी राहा. म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आनंदी जर आपण ठेवला तर आपलं आयुष्य हे आनंदानं भरून जातं आणि दुःख संकटही आपल्यावर कमी येतात. पण आज एक वाचनामध्ये इतका सुंदर लेख आला की आनंदी राहायचं असेल तर हे सगळं केलंच पाहिजे. तर आनंदी राहण्याचा गुरुमंत्र आज मी तुम्हाला आणखीन एक सांगत आहे. तर एक लेख वाचण्यात आलाय, तोच वाचून दाखवते तुम्हाला. पण त्यातनं तुम्हाला माझ्या भाषेतनं बरंच काही कळेल आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या सगळ्यांचा बदलेल. त्याचबरोबर रक्षासूत्र सुपर डुपर हिट तुम्ही बुकिंग करत आहात, तर खूप खूप थँक्यू. ज्यांना ज्यांना अजून हवेत त्यांनी जरूर घ्या. आज 2:30 वाजता सारिका लाईफस्टाईलला 99ची ऑफर आहे. तुम्हाला 1100 रुपयामध्ये 9 वस्तू मिळत आहेत, त्या सुद्धा ब्रँडच्या कॉस्मेटिक ब्रँडच्या वस्तू फक्त 99 रुपयामध्ये मिळत आहेत. डायरेक्ट कोंबो आहे 1100 रुपयाचा. कोंबो आहेत फक्त 15. लाईव्ह बुकिंग करायचं आहे. येऊन 2:30 वाजता बरोबर ज्याचं बुकिंग होईल त्याचं लगेच नाव टाकलं जाईल आणि तेवढीच 15 कोंबो मी देणार आहे. उद्या 15 देऊया परत. तर चला, म्हणजे उद्या देऊ का नाही माहीत नाही, आजचं तर मी स्पष्ट सांगते तुम्हाला. छान छान साड्या, बरंच काही त्याच्यावर छान ऑफर, हे सगळं आपल्या लाईव्हमध्ये आता चालणार आहे. तर चला बघूया जे आपलं ब्रीदवाक्य आहे, आनंदी राहा आणि हसत राहा, त्यावर आलेला छानसा लेख. आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागण्याची कला ही आत्मसात करावी लागेल. प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया दिली तर मन कायमच थकलेलं राहतं. काही प्रश्नांची उत्तरं माहीत असूनही शांत राहणं हेच खरं समजुतीचं लक्षण असतं. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही हे स्वीकारणं अतिशय गरजेचं असतं. ज्या गोष्टी बदलता येत नाही त्यावर राग करण्यापेक्षा हसत पुढं जाणं हे शहाणपणाचं लक्षण असतं. कारण राग आपल्याला जाळतो आणि समोरच्याला त्याचा काहीही फरक पडत नाही. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करत बसलो तर आपलं अस्तित्व ओझं बनेल. कधीतरी दुर्लक्ष करणं, कधी सोडून देणं हेही स्वतःवर प्रेम करण्यासारखंच आहे. मन हलकं ठेवायचं असेल तर सगळं मनावर घेणं थांबवावं लागतं. आयुष्य म्हणजे सततची लढाई नसून कधी कधी शांत माघार घेणं हे गरजेचं असतं. हसत पुढं जाणं म्हणजे पळ काढणं नाही तर स्वतःची किंमत ओळखणं असतं. शेवटी आनंद परिस्थिती नसून स्वीकारण्याची वृत्ती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. इतका सुंदर लेख आहे हा की खरोखर आपण लगेच रिॲक्ट होतो. बऱ्याच, म्हणजे मी सुद्धा स्वतः तशी आहे की पुढच्यानं काही केलं आपल्याला तर लगेच रिॲक्ट व्हायचं, पण पुढचं पूर्ण शांत राहतं. त्यानं त्याचं ठरवलेलं असतं आयुष्यात त्याला काय करायचं हे त्यानं ठरवलेलं असतं. आपण कितीही राग केला, आपण कितीही रडलो, आपण कितीही बोललो, कितीही मागं लागलो तरी समोरची व्यक्ती ही बदलायचं नाव घेत नाही. त्यावेळी दुःखी फक्त आपणच होतो. पुढची व्यक्ती जून झोपून जाते, आपण मात्र उपाशी राहतो. पुढची व्यक्ती कामाला निघून जाते, आपण मात्र काम सोडून रडत बसतो. कुणाकुणाच्या बाबतीत असं होतं. आपल्या लेडीजच्या बाबतीत आपला नवरा जरी आपल्यावर रुसला तर आपल्याला दिवसभर चैन पडत नाही, पण ते मात्र त्यांच्या कामावर निघून गेलेले असतात. मुलं असतील, कधी आजकाल मुलं मोठी झालेत, ती कधी उलटं बोलतात, कधी सासू सासरे बोलतात, तर कधी आई वडील बोलतात. तर या सगळ्या गोष्टी आपण एवढ्या मनावर घेतो की स्वतःचं अस्तित्वच विसरून जातो. आपण स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःसाठी हसलं पाहिजे. त्या व्यक्तीनं रिॲक्ट केलं नाही किंवा ती व्यक्ती बोलली आपल्याला म्हणून आपल्या आयुष्यात आपण एवढा मोठा फरक पाडून घेतो की बस. ईश्वरानं आपल्याला आयुष्य कशाला दिलंय तर आनंदानं जगण्यासाठी दिलंय. नाती ही सगळी हवीच आहेत आपल्याला, पण जे नातं टॉक्सिक होतं त्याच्याकडं आपण सोडून देऊ शकत नाही. आता या टॉक्सिकमध्येच जर आपला पती असेल, आपला मुलगा असेल, आपली मुलगी असेल, आपले सासू सासरे असतील, नाही तर आई वडील बहीण भाऊ कुणीतरी अजून असेल, तर या टॉक्सिक मधली नाती आपण तोडून देऊ शकत नाही किंवा त्यांना तोडू शकत नाही. तर त्यावेळी काय करायचं तर आपला मार्ग बदलायचा. आपण अनेक वेळा पुढच्या व्यक्तीवर राग करतो, बोलतो आणि त्यानंतर ती व्यक्ती अक्षरशः हसत असते आणि आपण ढसाढसा रडत असतो. कुणाचं आयुष्य बेकार होतं, कुणाच्या प्रकृतीवर परिणाम होतो. आपण रडलो की आपली पूर्ण सिस्टीम बदलते. आपले डोळे सुचतात, आपलं डोकं दुखायला लागतं, कधी कधी आपलं अंग कापायला लागतं, कधी कधी आपण जेवत नाही. अशा कितीतरी गोष्टी किंवा निगेटिव्ह विचारांचं जाळं डोक्यामध्ये चालू असतं, त्यामुळे आपण काम करत नाही. अशा अनेक गोष्टी आपण स्त्रिया करत असतो.
तर या इथं आपल्याला आता हेच शिकायचंय, म्हणजे आयुष्याच्या तुम्ही कोणत्याही वळणावर असा, माझ्या वळणावर असाल तर, किंवा त्यापेक्षा थोडं वर असाल, खाली असाल, कुठंही असाल, तरी जे रिलेशन आपल्यासाठी, जे नातं आपल्यासाठी टॉक्सिक झालेलं आहे, जे नातं आपल्याला त्रास देत आहे आणि आपला आनंद, आपलं हसणं, आपला कामाचा वेळ, आपला अजून कशाचा वेळ, हा वेळ आपला वाया जात आहे, त्या माणसाच्या मागं मात्र ते माणूस बदलायला मागत नाही. त्यावेळी आपल्याला दुसरा रस्ता स्वीकारणे, त्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे, हा एकमेव रस्ता आपल्याकडे असतो. आता तुम्ही म्हणाल नवऱ्याकडे दुर्लक्ष कसं करायचं, आमचा नवराच आमच्याशी भांडतो, दुर्लक्ष कसं करायचं? तर आनंदानं राहिला शिका. आपल्याला नवरा भांडतो, रागवतो, काय करतो आणि कामावर निघून जातो, मग काय ते दिवसभर ते करतात का? नाही. ते त्यांचा आनंद त्या कामामध्ये विसरून जातात. ते म्हणजे पुरुषाचा तो स्वभाव असतो की तो विसरून जातो आणि त्याच्या कामात संध्याकाळी घरी येईपर्यंत त्यांच्या डोक्यात सुद्धा नसतं की आपण सकाळी बायकोला काय काय बोललो. ते येऊन नेहमीसारखं आपलं जेवायला वाढ हे ते आपल्याला म्हणू शकतात, पण आपण ते घरात बसणाऱ्या तरी निदानं, म्हणजे वर्किंग असेल तरी सुद्धा आणि घरात असणाऱ्यांच्या तर जास्तीत जास्त डोक्यात दिवसभर तेच खेळत राहतं की आपल्याला आज असं बोललो, आपल्याला आज असं केलं, आपण या घरासाठी एवढं केलं, आपण नवऱ्यासाठी एवढं केलं, आपण सासू सासऱ्यांसाठी एवढं केलं, आपण हे केलं. म्हणजे आपण स्त्रिया या सगळ्या विचारात दिवसभर गुंतून अक्षरशः आपली बीपी, शुगर या सगळ्या गोष्टी वाढवून घेतो. एन्झायटी होते, आपल्याला झोप लागत नाही. कुणी स्त्रिया डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात. हे योग्य आहे का? नाही. मग जो पती जरी असला, भांडण जरी झालं, तर पती बाहेर गेला किंवा ते त्याच्या कामावर गेले, आपण आपल्या कामावर गेले, आपण आपल्या कामामध्ये आपलं लक्ष घालायचं, आपण आपल्या घरातल्या कामांमध्ये आपलं लक्ष घालायचं, त्याच विषयात राहायचं नाही. आता असं ज्यावेळी होतं तेव्हा शक्यतो वर्किंग वुमन आहे त्या घराच्या बाहेर गेल्यावर 50% विसरू शकतात, 50% त्यांच्या डोक्यामध्ये राहतं. पण घरात स्त्रिया असतील त्यांनी काय करायचं? त्यांच्या डोक्यामध्ये वर्किंग स्त्रियांपेक्षा 80 ते 90%, म्हणजे शास्त्र सांगतं की 80 ते 90% या स्त्रियांच्या डोक्यामध्ये जास्त विचार तेच घोळत राहतात आणि घरात असणाऱ्या स्त्रिया जास्त प्रकारात डिप्रेशनमध्ये जातात किंवा आणखीन मानसिक जे आरोग्य त्यांचं बिघडतं, तर यामुळं बिघडतं. मग त्यांनी काय करावं? आता त्यांना सगळ्यांना काही ना काहीतरी आवड असते. देवानं असं कोणालाच पाठवलं नाहीये की आपल्याला कोणतीही आवड नाही. मग काय केल्यावर, कुणाला देवाचं वाचल्यावर देवाचा वाचायचा छंद असतो, कुणाला देवाची पूजा करायचा छंद असतो, कुणाला पिक्चर बघायचा छंद असतो, कुणाला सिरियल बघायचा छंद असतो, कुणाला घर स्वच्छ करायचा छंद असतो, कुणाला स्वतःच्या ब्युटीकडे लक्ष द्यायचा छंद असतो, कुणाला विणकाम, भरतकाम, शिवणकाम, अशा अनेक किती आहेत जगात अशा गोष्टी. तर त्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष आपलं वेधायचं, आपणच घालायचं. चला, झालीत ना भांडणं, गेले ना ते कामावर, आपण घरात आहोत ना, चला आज आपण आपलं घर आवरायचं, आज आपण आपला वेळ या आपल्या विणकामात द्यायचा, आज आपल्या वेळात आपण एखादं वाचन करायचं, एखादी सिरियल बघायची, एखादा पिक्चर बघायचा, मैत्रीण असेल, जाऊ असेल त्यांच्याबरोबर, मुलं शाळेत गेल्यावर जायचं, एखादा पिक्चर बघून यायचा, डोकं शांत होतं. खुले मी तुम्हाला सांगते की माझं डोकं कशानं शांत होतं. माझ्या आयुष्यामध्ये 2 गोष्टी अशा आहेत, 3 म्हणाल पण तिसरी मी सारखी करू शकत नाही, म्हणून 2 गोष्टी अशा आहेत की ज्या वेळी मला त्रास होतो किंवा माझं सगळ्यांना होतं तसं मलाही होतं की बाबा डोक्याला खूप त्रास होतो असं समजा थोडक्यात, तर त्यावेळी मला 2 गोष्टी शांत करू शकतात, एक पाणी आणि दुसरं वारा. कारण पाण्यामध्ये माझं मन शांत होतं. जर मी पाणी बघितलं, जर नदीकाठी जाऊन बसले, समुद्रावर जाऊन बसले, तर माझं मन पूर्ण शांत होतं, शून्य विचारात मी जाऊ शकते. त्यातल्या त्यात समुद्र जर मी बघितला तर मी शून्य विचारात जाऊ शकते. पण देवाच्या ह्यानं मला समुद्राच्या ह्याच्यात दिलं नाही, सातारला दिलं आणि सातारला कृष्णामाईशिवाय काही नाहीये. तर पाणी बघितलं म्हणजे मी कोलेश्वरच्या तिथं जाऊन जर त्या नदीपाशी बसले तर माझं पूर्ण मन शून्यात जातं, संपूर्ण माझं सगळं विसरून जातं. आणि दुसरं म्हणजे हवा, भरपूर सारा वारा, भरपूर सारा ऑक्सिजन हा आपल्या डोक्याला शांत करतो. त्यामुळे मोकळ्या हवेत फिरायला जावं. मी मोकळ्या हवेत जर फिरायला गेले, भरपूर सारा ऑक्सिजन घेतला, भरपूर सारं युनिवर्स बघितलं, हिरवळ बघितली, तर माझं मन लगेच शांत होतं. आणि तिसरं मला शांत करणारं ठिकाण म्हणजे शिर्डी, की जेव्हा
अति माझं डोकं कामाच्या लोडनं, घरातल्या लोडनं, सगळ्या लोडनं जेव्हा पॅक होतं त्यावेळी मी शिर्डीला जाते. बाबांच्या इथं शिर्डीत पाय टाकल्या माझं जे डोकं शांत होतं ते आल्यावर 15 दिवस सुद्धा मी त्यांच्या ऊर्जेमध्येच असते. मग असं प्रत्येकीचं असेल, हे मी तुम्हाला माझं सांगितलं. असं प्रत्येकीचं असेल की कशातनं तुम्हाला आनंद मिळत असेल तर ज्यावेळी एखादं टॉक्सिक रिलेशन आपल्याला त्रास देतं त्यावेळी आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करायच्या. आणि कितीही वेळा सांगून जर एखादी व्यक्ती सुधरत नसेल आणि आपण त्याला सोडू शकत नसेल तर त्याच्या मार्गातनं पूर्णपणे वेगळं व्हायचं. त्यांना जे करायचंय ते करू दे. तुम्ही जर रोज उठून नवऱ्यानं बेडवर टॉवेल टाकला, हे जर 25 वर्ष भांडत असाल तर तो काही 26व्या वर्षी सुधारणार नाहीये. तो तेच काम करणार. आल्यावर बूट जागेवर ठेवा म्हटलं तर तो 25 वर्ष जर त्यानं बूट जागेवर ठेवले नसले तर तो ठेवणार नाही. मुलांना तुम्ही काही सांगत असाल ते करणार नाहीत. सुनांना सांगत असाल करणार नाहीत. सगळी नाती अशीच असतात, ज्यांना सांगत असाल ते करणार नाही. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं बघा की परवा सगळीकडे झालं, म्हणजे मानसशास्त्रानं हे काढलं की सगळ्यात जास्त स्त्रिया स्वतःचं मन मोकळं करू शकतात किंवा छानपैकी राहू शकतात आणि कितीही त्यांच्यावर टेन्शन असेल तरी सुद्धा 80% त्या परत त्याच्यातनं रिकवर होतात. असं नातं कोणतं? तर असं नातं आहे ते म्हणजे 2 नाती आहेत, आपली मैत्रीण आणि आपली बहीण. ज्यांना बहीण आहे, ज्या बहिणींशी तासनतास बोलतात त्या लेडीजला कधीही डिप्रेशन येत नाही. बहीण असेल तर मैत्रिणीची सुद्धा गरज पडत नाही. एवढं बहिणींचं नातं हे घट्ट असतं. बहीण भावाचं नसतं पण बहिणींचं नातं हे खूप घट्ट असतं. म्हणून मानसिक आरोग्य या ह्याने डिक्लेअर केलेलं आहे की ज्यांना बहीण आहे आणि ते दिवसातनं 10 मिनिटं जरी बहिणीशी बोलले तर त्यांचं मन हे पूर्णपणे मोकळं होतं. अशा स्त्रिया हसतमुख राहू शकतात. त्यांची मेंटली परिस्थिती ही मानसिकता त्यांची खूप छान राहू शकते. आणि दुसरी आहे आपली मैत्रीण. बहीण नसेल तर मैत्रिणीशी 10 मिनिटं गप्पा मारा. आज बघा माझ्याकडे एवढ्या साऱ्या माझ्याकडे बहीण पण आहे आणि माझ्याकडे मैत्रिणी पण आहेत की मैत्रिणींशी मी 4 मैत्रिणींशीच 10-10 मिनिटं व्हॉइस मेसेज त्यांना पाठवले तर माझं मन पूर्णपणे मोकळं होतं. मी माझ्या बहिणीशी 10 मिनिटं गप्पा मारल्या, माझं मन पूर्णपणे मोकळं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकलकोंड राहू नका. जी व्यक्ती एकलकोंड राहते त्या व्यक्तीला कधीच कोणतं सुख मिळत नाही आयुष्यामध्ये. तुम्हाला माणसं नको, तुम्हाला बाहेर जायला नको, तुम्हाला मैत्रिणी नको, तुम्हाला फॅमिली नको. असं जर असेल तर तिथं ओम साईराम. ती बाई कधीच मग आपल्या डिप्रेशनमधनं बाहेर येऊ शकत नाही किंवा तो पिंजरा जो स्वतःला घालून घेतलाय त्यातनं बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळं मैत्रिणी करा, गप्पा मारा. तुम्हाला कोणी नसेल तर व्हॉइस रेकॉर्डिंग माझ्या आपल्या छोटीशी आशाच्या ह्याच्यावर पाठवून ठेवत जा. तुम्हाला जे काही बोलायचं ते बोलत जा. मला ऐकायला वेळ होईल अगल न होईल पण त्या मिनिटाला जे आपलं दुःख असेल, ते आपलं सुख असेल, आम्ही तिघी चौघी जणी हेच करतो. म्हणजे गीता असेल, वैशू असेल, सीमाताई असेल, मला ऐकायला वेळ होऊ दे न होऊ दे, त्यांना ऐकायला वेळ होऊ दे न होऊ दे, आम्ही व्हॉइस मेसेज करतो आणि सोडतो. ज्यावेळी जिला ऐकायला, मला तर एक दिवस एकेका ह्याला कधी महिना लागतो ऐकायला, पण या तिघी कधी माझ्यावर चिडत नाहीत. कारण त्या मिनिटाला जे त्यांच्या मनात आलं असतं त्या सांगून रिकाम्या होतात किंवा त्या मिनिटाला माझ्या जे मनात आलेलं असतं ते मी सांगून रिकामी होते. त्यामुळे तिथंच मन आपलं खाली होतं. बरं, आता दुसरी गोष्ट की तुम्हाला मैत्रीण पण नाही, बहीण पण नाही किंवा तुम्हाला मैत्रीण आणि बहिणीला स्वतःचं जे काही दुःख आहे किंवा अडचण आहे ती सांगायची नाही. त्यावेळी त्याच्यातनं परत लवकर बाहेर येण्यासाठी काय करू शकता? लिहू शकता. तुम्हाला जर एखाद्याचा खूप राग आलेला आहे किंवा कुठले विचार डोक्यामध्ये आलेले आहे तर लिहू शकता आणि त्याच्यावर रागानं काट मारू शकता किंवा ते पान फाडून टाकू शकता. दुसरी टेक्निक काय आहे मानसशास्त्रामध्ये? दुसरी टेक्निक आहे ती म्हणजे मिरर टेक्निक. स्वतःच आरसा समोर घ्यायचा, समजायचं ती व्यक्ती समोर आहे. तुम्ही बाथरूममध्ये जा, तुम्ही स्वतःच्या खोलीमध्ये बंद करून बसा आणि आरशामध्ये स्वतःला जे काही त्या व्यक्तीला बडबडायचंय ते खुशाल जोरात बोलून घ्यायचं. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा. काय असतं, मनातलं बडबडून टाकलं मन पूर्णपणे शांत होतं. जर तुम्हाला एकटे असाल, मैत्रीण नसेल, बहीण नसेल तर या 2 टेक्निक तुम्ही वापरू शकता. एक तर लिखाण करू शकता, दुसरं मिररमध्ये बघून तुम्ही बोलू शकता. म्हणजे आपलं मन हलकं होतं. तर चला,
कायम हसत राहा हे वाक्य जे मी तुम्हाला सांगते, तर त्याच्या मागं सगळ्या या टेक्निक वापरल्या तरच तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल येऊ शकते. आणि ज्याच्या चेहऱ्यावर सुंदर स्माईल आहे तो जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. जिच्या तोंडावर रडू आहे, जिच्या कपाळावर आठ्या आहेत, ती स्त्री कितीही मेकअप करा, नाहीतर तुम्ही 50 तोळे सोनं घाला, सगळ्यात 100 नंबरी सोनं काय असेल तर ती आपली स्माईल. का आपण फोटो काढताना हसतो, का तर आपण चांगलं दिसलं पाहिजे, पण ते हसून नुसतं स्माईल देणं आणि मनातनं खुश असून एक स्माईल देणं, दोन्ही फोटो काढून बघा तुम्ही. आत्ता तुमच्या मनामध्ये माझा ऐकताना काय विचार आहे, एक स्माईल छोटीशी देऊन फोटो काढा आणि अख्खा व्हिडिओ ऐकून तुमच्या मनाला काय प्रसन्नता झाली, मग एक स्माईल देऊन फोटो काढा आणि स्वतःचं स्वतः बघा किती तुम्ही सुंदर दिसत आहात. कशाची गरज नाही, एवढी स्माईलची गरज आणि रिकामा मेंदू असायची गरज, मन मोकळं असायची गरज ही माणसाला किंवा स्त्रियांना सगळ्यात जास्त आहे. तर चला 15 मिनिटाचा या गप्पा किंवा कसं वागावं यावर दिलेलं हे सगळं तुम्हाला सांगणं कसं वाटलं यावर छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय. 2:30 वाजता सारिका लाईफस्टाईलला 99ची ऑफर आहे. 1100 रुपयामध्ये तुम्हाला 10 वस्तू मिळत आहेत. तर कॉस्मेटिक ब्रँडेड विसरू नका. 2:30 वाजता सारिका लाईफस्टाईलला यायला. टाटा बाय बाय.